नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. प्रेक्षकांनो, फायनली आता आदिरा आणि आजीच्या हुशार प्लॅनमुळे समर आणि स्वानंदीला हनीमूनमध्ये जाण्याचा चान्स येताच आणि मलिकासमोर ते सत्य येताच समर आणि स्वानंदीचा हनीमून टाळण्यासाठी मलिकाने केलेला अजून एक डाव आता आजीच्या हुशारीने अर्पिताच्या अंगलट येऊन पुन्हा एकदा किचनमध्ये आता स्वानंदीसाठी गॅस लीक करता क्षणी आता ज्या वेळेस आता आजी एकाच हुशारीने स्वानंदीऐवजी अर्पिताला किचनमध्ये पाठवते आणि त्याच वेळेस आता कसा मोठा धमाका उडतो आणि आजी आता स्वानंदीला कशी वाचवते आणि समर स्वानंदीच्या हनीमूनचा प्लान आता पुढे कसा सुरळीत होऊन आदिरासोबत आता समर आणि स्वानंदी कसे हनीमूनला जातात आणि स्वानंदीवरती आलेली वेळ अर्पितावरती येऊन अर्पिताला कशी पापाची भयानक शिक्षा मिळते, हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता आदिरा ही माहेरपणासाठी आल्यानंतर आजी आता आदिराकडे येते आणि म्हणते की हे बघ आदिरा, मला काय वाटतं, तू ना तुझ्या नवऱ्यासोबत हनीमूनला का जात नाहीयेस? तुला थोडंसं चेंजही मिळेल आणि एन्जॉयमेंटसुद्धा मिळेल. आदिराला आता आजीची आयडिया फारच आवडलेली असते. आदिरा म्हणते खरंच की आजी, आणि तू तर एकदम मस्त प्लॅन केला. तेव्हा आता आजी सांगते हे बघ आदिरा, पण तू त्या दोघांना सुद्धा घेऊन जा बरं का. आदिरा म्हणते दोघांना कुणाला? अर्पिताला आणि तिच्या नवऱ्याला? आजी म्हणते नाही ग, ह्या पिंट्याला आणि स्वानंदीला. अगं हा पिंट्याना खूप रागीट चिडचिडा आहे. अजूनसुद्धा व्यवस्थित तो धड त्या स्वानंदीसोबत बोलतही नाही. मला वाटतं आदिरा, तुम्ही जर त्या दोघांना जर हनीमूनला घेऊन गेलात ना, ते दोघं जवळ येतील. अगं पिंट्याना सतत काम काम काम, ऑफिस असंच करत असतो ना, त्यालासुद्धा थोडा विरंगुळा मिळेल आणि स्वानंदीलासुद्धा. मग दोघेही एकत्र येतील. आदिराला आजीची आयडिया आता फारच आवडते. आदिरा म्हणते आजी तू काही काळजी करू नकोस, ही आदिरा आहे ना, बघ मी आता पिंट्या दादाला कशी तयार करते ते. आणि त्याच वेळेस आता इकडे आदिरा ही मल्लिका आणि अर्पिताकडे येते. आता आपल्या बेबी डॉलला काहीही करून आपल्या माहेरी तिला खूप सुख द्यायचं, तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही, असे आता मल्लिकाने अर्पिताला सांगितलेलं असतं. सासर आणि माहेर यामधील श्रीमंती आणि आता आदिराला मोठमोठ्या श्रीमंतीची सवय लावायची की जेणेकरून तिथं तिला हे सगळं भेटलं नाही पाहिजे आणि तिथे मग तिला हे जर मिळालं नाही आणि जर तिला या गोष्टीची सवय लागली तर आदिरा त्या सरपोतदारांना नक्कीच सोडेल, असा प्लान आता मलिकाने केलेला असतो. आणि त्यासाठी जे हवं ते नको ते सगळं काही मलिका आता अर्पिताला देत असते. आदिरा मल्लिकाला म्हणते की मॉम, आम्ही आता हनीमूनला जाणार आहोत. हसतच मल्लिका म्हणते आता हा प्लान कधी तुझ्या डोक्यात तू केलास आणि कुणी दिला घालून? तेव्हा आता आदिरा म्हणते की हा आज्जूचा प्लान आहे. आता मल्लिकाला धक्काच बसतो. आदिरा म्हणते एवढंच नाही मॉम, पिंट्या दादा आणि स्वानंदीसुद्धा माझ्यासोबत हनीमूनला येणार आहे. ते ऐकून आता अर्पिता आणि मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि आता दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. आता मल्लिका विचार करते या आदिराचं ठीक आहे, गेली असती हनीमूनला काही नाही, पण या समर आणि स्वानंदीलासुद्धा घेऊन निघाली. नाही, हे असं जर झालं तर आत्तापर्यंत आपण केलेली सगळी मेहनत वाया जाईल आणि जर समर आणि स्वानंदी एकत्र आले तर मग मात्र आपल्या या घरातून आपली सत्ता संपुष्टात येईल आणि आपलं काहीच खरं नाही, काही जरी झालं तरी असं व्हायला नाही पाहिजे, असा विचार आता मल्लिका करते. अर्पिता आता मल्लिकाकडे येत म्हणते की मॉम झालं का? आता दोघंच हनीमूनलासुद्धा निघालेत आणि एकदा का हनीमूनमध्ये दोघे जवळ आले की मग त्यांना बाळ होणार आणि मग समर स्वानंदीचा स्वीकार करणार आणि आपण या घरातून मग आपलं काहीच व्हॅल्यू नाही राहणार. आणि मग जर तू काही स्वानंदीला बोलली तर समर दादाना तुलाच बोलेल. ती ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसलेला असतो आणि लगेच आता मल्लिका म्हणते नाही अर्पिता, अगं असं व्हायलाच नाही पाहिजे आणि मी असं होऊच देणार नाही. आणि फायनली प्रेक्षकांनो विचार करत आता मल्लिकाच्या डोक्यात भयानक प्लान आणि भयानक डावाची काहूर माजलेली असते आणि दोघांचाही हनीमून कॅन्सल करण्यासाठी मल्लिका आता कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार झालेली असते.
आणि रात्री आता मल्लिकाला झोप लागत नसते आणि मल्लिकाला आता खूप बेचैन अस्वस्थ झालेलं असतं. प्रेक्षकांनो, मल्लिका आता विचार करते काय करावं जेणेकरून समर आणि स्वानंदीला हनीमूनला जाता येणार नाही. आणि अखेर मल्लिका म्हणते की आता स्वानंदी ही दररोज नोकरीसाठी तिचा डबा घेऊन आता नोकरीला जायला तर लागली आणि सकाळी ही स्वानंदी उठून तिचा डब्बा तर करते. आता आपण एक काम करायचं, आपण पुन्हा एकदा गॅस लीक करायचा आणि जर गॅसचा भडका झाला आणि त्यात स्वानंदीचं जर काही बरं वाईट झालं तर हनीमूनही नाही आणि स्वानंदीसुद्धा नाही. हे आता मल्लिकाला कळून चुकलेलं असतं आणि मल्लिकाने त्यावेळेस मात्र एक चूक केलेली असते. प्रेक्षकांनो, मल्लिकाने ना ज्यावेळेस तिच्या डोक्यात विचार येतो त्यावेळेस आता विचार करून मल्लिका तशीच झोपते आणि हा प्लान मात्र मल्लिकाने आता अर्पिताला सांगितलेला नसतो. इकडे आता नेहमीप्रमाणे रात्री आता मल्लिकाने गॅस लीक करून ठेवलेला असतो, गॅसचे बटन चालू करून दिलेले असते आणि आता मल्लिकाला असं वाटत असतं की दुसऱ्या दिवशी सगळ्यात अगोदर किचनमध्ये स्वानंदीच जाते आणि ब्रेकफास्ट डबा वगैरे तिची तयारी चालू असते. नेहमीप्रमाणे ती जाईल आणि मग सगळं काही संपेल. पण आता इकडे मात्र सकाळी सगळेजण उठलेले असताना आजीची तब्येत काही बरी नसते आणि त्यामुळे आता अर्पिता ही सकाळीच उठून बाहेर येते. तेव्हा आता आजी म्हणते की अगं अर्पिता, ऐक ना गं, माझी तब्येत जरा बरी नाही आहे, मला थोडा खोकलाही येतो आणि डोकं दुखतंय, मला जरा आल्याचा चहा करून देतेस का? स्वानंदी, अगं आत्ताच फ्रेश व्हायला गेली गं आणि माझं खूप डोकं दुखतंय. इकडे आता मात्र एक त्या अगोदर भयानक घटना घडलेली असते. प्रेक्षकांनो, ज्यावेळेस आता मल्लिका किचनमध्ये गेलेली असते आणि आजी तिला आता बरं नसल्यामुळे रात्री मल्लिकाला जाताना आजीने आता तिच्या किलकिल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. बराच वेळाने मल्लिका किचनमधून पुन्हा बाहेर गेल्यानंतर इकडे आजी विचार करते की मल्लिका रात्री एवढा वेळ किचनमध्ये कशाला गेली असेल आणि खूप वेळानंतर ती बाहेर गेली तर नक्कीच काहीतरी या मल्लिकाचा डाव तर नसेल ना. इकडे आता आजीच्या मनात तो विचार आलेला असतो. आजीने आता इकडे अर्पिताला चहा आणण्यासाठी सांगितलेला असतो. पुढचा मागचा काही एक विचार न करता अर्पिता म्हणते, देते बरं का आजी, मी तुला चहा करून पटकन. आणि अर्पिता आता किचनमध्ये जाते. तिथे आता चहा करायला मेडसुद्धा नसतात आणि अर्पिता म्हणते काय, आता मला चहा करावा लागेल. आणि अर्पिता आता गॅस चालू करते आणि त्याच वेळेस गॅसमधून मोठा जाळ बाहेर निघालेला असतो आणि त्या जाळाने अर्पिता खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते. अर्पिताचा चेहरा आता थोडासा काळा पडलेला असतो, अर्पिताचा चेहरा भाजलेला असतो आणि आता इकडे अर्पिता मोठ्याने ओरडतच बाहेर पडते. अर्पिताच्या त्या आवाजाने इकडे सगळेजण बाहेर येतात. समर, मल्लिका, आजी सगळेजण काय झालं आणि बघतं तर काय, आता इकडे अर्पिताचा चेहरा थोडा जळालेला असतो. सगळेजण आता मोठा धक्का बसून अर्पिताकडे बघतात. मल्लिकाला तर काय बोलावं सुचतच नाही. मल्लिका तोंडाला हात लावते आणि आता गॅस लीक होऊन गॅसचं बटन चालू राहिल्याने अर्पिताचा चेहरा जळाल्याचे लक्षात येताच आता गॅस कोणी चालू ठेवला असा आता समर सगळ्यांना विचारतो. तेव्हा आता मल्लिका म्हणते की दररोज सकाळी समर स्वानंदी हीच डबा करायला किचनमध्ये जात असते. मागच्या वेळेसारखा वेंदळेपणा मला वाटतं तिनेच केला आणि माझ्या अर्पिताचा चेहरा जळाला. समर, हे काय झालं? तुझी बायको कशी वेंदळेपणामुळे काम करते आणि बघ आता काय झालं. समरला जाम राग येतो आणि समरला जाम राग येताच आता स्वानंदी तिथे येताच समर आता स्वानंदीला बोलू लागतो. पण तेवढ्यात आता आजी म्हणते, थांब पिंट्या, तिला बोलू नकोस. तर आता समर आजीकडे बघतो आणि लगेच आता समर स्वानंदीला म्हणतो की हे बघा रोहनच्या ताई, मी तुम्हाला फायनली सांगतो, तुम्ही किचनमध्ये गॅस चालू ठेवला ना, तुम्हीच दररोज सकाळी किचनमध्ये जाता. तर स्वानंदी म्हणते, आज मी सकाळी अजून किचनमध्ये गेलेच नाही. आजी म्हणते, थांब पिंट्या, मी सांगते. अरे अजून तुझी बायको स्वानंदी तिने किचनमध्ये पाऊलही ठेवलं नाही आणि तू तिच्यावरती कसा नाव घेतोस. आणि इकडे आता समर म्हणतो, मग रात्री तीच होती किचनमध्ये. तर लगेच आता आजी म्हणते, 1 मिनटं थांब.
रात्री निम्मी रात्र झाल्यानंतर मी मल्लिकाला किचनमध्ये जाताना बघितलंय आणि ते ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसतो. मल्लिका म्हणते, नाही नाही आजी, मी कशाला किचनमध्ये जाऊ. तेव्हा आता आजी म्हणते, 1 मिनटं मल्लिका, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी फोटो काढला आहे. मला रात्री खोकला येत होता, मी जागीच होते आणि तू हे बघ, तू किचनमध्ये 12:30 वाजता गेली आणि त्यानंतर तू 1 वाजता किचनमधून बाहेर गेली. तेव्हा तू किचनमध्ये कशाला गेली होती. तर मल्लिका म्हणते की मला झोप लागत नव्हती म्हणून मी कॉफी करायला गेली होती. तर लगेच आता आजी म्हणते, बघितलं, ही मल्लिका कॉफी करायला गेली होती म्हणजे हिच्याकडूनच बटन चालू राहिलं. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि आजीने मोठ्या हुशारीने आता मल्लिकाचा डाव समोर आणलेला असतो आणि एकाच पुराव्याने मल्लिकाने गॅस चालू ठेवला हे सत्य समोर आणलेलं असतं आणि आजीच्या एका हुशारीने स्वानंदीवरती येणारी वेळ आता आजीने अर्पितावरती आणलेली असते आणि अर्पिताला तिच्या पापाची मिळालेली असते ती भयानक शिक्षा. समर आणि स्वानंदीचा हनीमून कॅन्सल करण्यासाठी गॅस लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मल्लिकाचा डाव आजीने आता अर्पितावरती उलटलेला असतो आणि प्रेक्षकांनो, एक मल्लिकाची चूक खूप महागात पडलेली असते. हे सगळं करत असताना मल्लिकाने अर्पिताला सांगितलं नसतं आणि अर्पिताने काही एक विचार न करता किचनमध्ये पाऊल ठेवून सगळ्यात मोठा अर्पितावरती वेळ येऊन धमाका उडालेला असतो आणि आता इकडे मल्लिकाचे सत्य समोर येऊन आजीने स्वानंदीला त्यातून निर्दोष सिद्ध केलेले असते आणि समोर स्वानंदी ही निर्दोष असल्याचे सिद्ध करून आता मल्लिकाकडून हे घडल्याचे सत्य हुशार आजीने समोर आणलेले असते आणि मल्लिकाचा डाव अर्पितावरती उलटलेला असतो. तर आता हुशार आजी स्वानंदीला त्या धक्क्यातून वाचून समरसोबत कशी हनीमूनला पाठवते आणि आजी एकाच हुशारीने आता समर आणि स्वानंदीला हनीमूनमध्ये पाठवून एकत्र कशी आणते आणि स्वानंदीचाच खरेपणा सिद्ध करून आजी आता कशी समर आणि स्वानंदीच्या संसाराला सुरुवात करून देते बघण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.